आई व दे ना ते थैला दे ना, ते फळं आणतो ना मग मी. हो हो तेच म्हणलं. नाही पाय मिरची संभारी आण लागते रे बाबू. तसा खोबरा की सांजू बरं. पोयाईवर वदरून टाकला की साजरा दिसते खोबरा की सरीच्या पाहुणेले पोयाईवर टाकी ना. मिरची संभाराची गड्डी पाहून आणजो बापा निरा. सडकीत देतात निरा आता, नाही तर पाण्या पावसाळ्याची. हे पाय संभाराची गड्डी बरोबर पाहून आणजो काय. मिरच्या बी नाही तर लेराज मागच्या बारीन तर तुझ्या बाबांनी सडेलच आणल्या पाणी मारेल. पाणी लागलं अशी त्याले निरा घरी येऊन दुसऱ्या दिवशी सडल्या सऱ्या मिरच्या फेकून द्या लागल्या. लुलुपुलच झालत्या बाई निरा कसाच्या कशा. अरे ते पावसाळ्याचं पाणी लागते आता, भाजीपाला ओला होते बाजारात, म्हणून तो खराब होते लवकर. हा ना तेच ना म्हणलं पाहून आणजो म्हणून. उलसकच आणजो पाव बरंच आणजो मिरच्या आणि संभाराची गड्डी आणजो. हा फळं आणजो ते जाय बरं तू भरकन. आणि बाय बिस्किट आणजो बाय साजरे. हा गावातल्या दुकानात पाहिले मी काही बिस्किट नाही साजरे. ते पार्लेचाच पुढा आहे बाय तो 5 रुपयावाला. त्याच्यापेक्षा साजरे आणजो कोणती. तेच चांगली आहेत. त्याच्यापेक्षा अजून कोणते चालतील चांगले पाहता तुम्हाला. मी आणतो बरोबर किरीमचे बिस्किट आणतो. अय बाबाच्या नाना, किरीमचे बिस्किट का चार बुडबुड खाल्ला असेल का ते पाहुणे येईल. साधे बिस्किट आणतो साजरे खोबरा खिसावाले कोकोनट वाले आण लागत असतील तुले तर. नाही तर तेच साजरे आहेत आपले. मी आणतो ना एखादं तर काम मला मामानासारखं करू द्या. आणि लेकरात का त्याच्या किरीमचा बिस्किटचा पुळा घेऊन येऊन राहिला तो. किरीमचे नको आणू. चात डुबून ते लस गोडसट लागते. कसं ते दळण लागत नाही ते किरीमचं बिस्किट चात. साधंच बिस्किट आणजो. दे थैली दे. हे याच्या मनाचे सांगतात निरा. येले तर वाटते सगळं याच्या मनासारखं झालं पाहिजे. आण दे मी आणतो बरोबर माहीचं पानं. किती वाजता येतात पाहुणे. 12:30-1च्या दरम्यान येतात ते. 12च्या पहिले तू घरी ये. हा अंग तोंडून येते नाही तर बस पाहुणे घरी तू बाजारात. तिकडे भेटला कोणता अटारनाथवाला तर बोलत बसू नको. बरकन चाललाय तू घरी. आता तुला या लागेल पायाले फोन न संग. याची बळबळ ऐकेलं होतं गडीजवळ जाऊन उभं राहायला पुरते. आई आण थैली. चाल बाई इले म्हटलं ना म्या लवकर येजो. काच्या वया गीता त्याच्या घरचे काम करतील. सांग बाई 12चा नियम म्हणलं तर आपलं 11 वाजे आवरलं पाहिजे. धुणंही राहिलं पाहिजे. आज धुणं धुतच नाही मी. राहू दे तसेच कपडे. पाहुणे येऊन राहिले एवढे. थैली द्या त्याला देऊन मग करता तुमचं. तू वाट पाहू राहिला तर ती. हो हो देतो. चला ना म्हटलं पाहुणे बा घर पाहून घेऊ ना. हो पाहू ना. काही संकोच वाटू नाही द्यायला लागत म्हटलं. हे पा कसं राहते आपण पोरीवाले. मी दोन्ही इकून हाव. इकून येईन पोरा अंगून येईन पुरी अंगून येईन. पुरीवाले हा तुम्ही. पोराचं घर वावर कोठ समज पाहणं आपलं काम आहे. हा हो बाप्पू बरोबर आहे. नाही तसं काही नाही. हो आपण पाहूच ना मग काय ना. चला पाहून घेऊ. कसं पोरगी द्यायला लागते समजा. हे बा म्हटलं तसं काही नाही पाहुणे बा. आता काय आता आमची शांताराम बाप्पू मधात असल्यावर काय बा. आम्ही डोळे लावून देतो पोरगी. तसं काही नाही. विश्वास आहे आमचा तेवढा आमच्या जवयावर. अरे बा विश्वास हा असू द्या. डोळे लावून द्या पण डोळ्यानं पोरीचं घरदार पाहून घ्या. नाही गंगाराम भाऊ. तेच ना म्हटलं चला चक्कर मारून येऊ. जाओ वामनराव. म्हटलं ते साजरं लागणार नाही म्हणून. त्यात काय तर साजरं गजरं काही बोलता का राजू. पोरगी द्यायला लागते ना. नाही तुम्ही काही सांगेन तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहून घ्या ना. मग नेम कायसाठी असते येतो कायसाठी आपण. पोरीवाले पोरीचं इकडं सगळं पाहायला लागते तर पोरावाले आपल्याला बी पोराच्या अंग सगळं पाहास लागते. कारण कसं राहते पोरगी द्यायला लागते ना. त्यात काय आहे. नाही सगळं आहे पा. मी गंगाराम भाऊ संग बोललो ते आपण कोटं गिटं शेत गीत सबन पाहून घेऊ. त्यात काय आहे. त्यात काय आहे का नाही पाहून घेऊ ना. चला हो गंगाराम भाऊ. हो चला आलो. अरे वा हा नंबर आहे का तुमचा. मस्त. काय लावलं म्हटलं पाहुणे पाहायच्यात. यंदा हळद पेरली. हळद लावली म्हणलं पाहुणे पाहायच्यात. अरे लेख तुमच्या इकडे येते नाही हळद. पाण्याची सोय आहे नाही. बरं केलं. हळदीत लय उत्पन्न राहते. मी बी म्हणलो होतो पण आमच्या अंग येत नाही म्हणतात लेख. एका दुकानात केलता प्रयत्न ट्राय केलता पण ते काही जमलं नाही. त्याचं फसलं काम. मी म्हणलं जाऊ दे फालतू खर्च लावा. हळदीला जरा खर्च येते ना पिकाले. म्हणलं खर्च लावा आणि जमणार नाही ना काही नाही. मग काही मी डोक्यात नाही घेतलं. काय खर्च आला हो तुम्हाला. हळद दोन तर खर्च येतेच म्हणलं बापू. तुम्ही कुठे ठिकात लावून राहिले का. हो मी म्हणलं 2 एकर पहा जरा करून पण काही जमलं नाही ते. ओ गंगाराम भाऊ. या इकडे. अरे बा ते हो ते विहिरीले पाणी आहे ना मुबलक आहे. हो ना मस्त पाणी आहे राजू विहिरीले. हे तुम्ही हेच खोल केली आहे ना मागच्या वर्षी मला विहीर खोल करून झाले. हो इलच मागच्या वर्षी 2-3 लाख लावले. हे दुसरी विहीर करायला पुरत नव्हतं ना. मग इलच जरसं खाली खणलं अजून जरा म्हणजे खोल केली ना पाणी कमी झालतो. हो
आटच जाय बातच बोर मशीन बातच बंद पडे. मग इरक खणली लेख दुसऱ्या इकडे खण द्यापेक्षा म्हणलं नाहीतरी इले हायच म्हणलं याच्यातच पाहू जरसा गोटा मारून जमलं मस्त 2-3 झरे लागले. औंदा तर असं उलसक पाणी कमी नाही पडलं. हो ना आम्हाला राजू करा लागते त्या आखरात करा लागते आम्हाला. बोर आहे तर ती पण म्हणलं एकदाची इरस करून टाकू टेन्शन नाही. मग कसा भाजीपाला हे ते असते आमचा त्याच्यानं मग ती पाण्याचं लय कम पडते. 5-6 लाख लागतातच नाही इरीले. आणि ती स्कीम माहीत असली तर मग जमते ना. मग पाना जरा टाकून स्कीम मध्ये मग जरा चेक गिक निघतात तेवढाच आपला खर्च काही कमी जास्त वापस येते जसा. वामन कारभार चांगला दिसून राहिला पोराच्या इकडचा है ना. वावर गिवर पानं चकचक आहे. हळद हे ते तिकडं पाहिलं का ते 11 ते पाहिलं का कांदा होता कांद्याचे पोते दिसले का तुले. हो दाखवलं ना मला. हो पोराच्या वडिलांनी दाखवलं ना. हो कांदा आहे म्हणत काही ओला झाला म्हणत. हो नुकसान झालं म्हणत ते आता हे पाण्याच्यानं नुकसान झालं म्हणत. हो मलाही सांगत कांद्यावाल्याचं लय नुकसान झालं. पाणी मदत झालं ना लय कांद्यावाल्याचं नुकसान झालं. कारभार मस्तच आहे ना. हा नाही मस्त वावर हे ते पद्धतशीर आहे. जवळ येतलंय दूर नाहीत काही नाहीत. त्याच्या शिवारच जवळ जवळ आहेत ना. आपल्या जवळ काय दूर आहेत वावर. चल तिकडे आहेत 2 जण. चला म्हटलं बापू. हो चला चला. तसं लय झाकटून राहिलं आता घरी जाऊन निघू म्हणलं आपण नाही. कसं आम्हाला जाणं मग तुम्हाला जाणं तुम्हाला लय लंब जावं लागते ना. पाण्या पावसाचं काही सांगता येत नाही. वातावरण तर निरा निरा जसं काही पावसाच लागला. हो ना बा. चला वामन काही म्हणल्या का मुले पोराचे वावरच लय पटले. काय लगा काही शार जमीन आहे. ओबड जबड नाही काही नाही डरी नाही नाही अशी प्लेन आहेत वावर आहे ना. लस साजरा निप्पक सबन किस्त काढी झाली ना का. ऍक्टिव्ह आहे गड्या माणूस ऍक्टिव्ह आहे. पाणी किस्त काढी झाली ना बाबू सबनी. का माय काही फोन घेऊन आला का हो. नाही अजून फोन घेऊन नाही आला. निघालेच असतील आता येतीनच म्हटलं नाही लावला नाही फोन. आणलं माझ्या गाडीत असतील किंवा ती असतील. लावा लागत होता. सुभाष लाव ना फोन. त्या लावला तर काही घर नाही आम्ही लावला तर साजरा नाही वाटत. त्या लावला पाहुणे ती असले तर काय होते. लाव मला काय बाबा काय चाललंय आपलं कळते तर खरी का टिक्के लावूनच येतात का कसं काय तर. नाही बा मी नाही लावत. माझ्या बाबा बोलते ना अजून पराच्या दिवशीच तर माझ्या बाबा बियाण्याला गेले मी फोन लावला तर माझ्या बाबा घरी आल्यावर बोलले होते मले. आणि राहू दे बल्ला गेला नाही तर आता 1000 खेप लावते फोन. आता काय पोराचं घर पसंत आल्यावर मग काय पाहा लागते. आणि तसे बी शांताराम भाऊ मधात आहेत ना. मग काय माय ते भाऊ काय असं संबंध हुकून देत नाही बाई. लय दिले मध्यस्थी करायची सवय आहे ना. संबंध आता बाई ते लय हात कोणी पकडू शकत नाही. पाहिजा तत्चा संबंध होते की नाही. आता एकुलते एक पोरगा आहे बाई 8 एकर जमीन आहे म्हणतात. तर मी तर म्हणतो हुंड्यासाठी लय तोंड उघडीन बाई. नाही हो आता का त्या भाऊले का आपलं माहित नाही का. नाही त्या दिवशी शांताबाई आल्या शांताबाई म्हणत नाही एवढे काही ते लोक हावरे नाही म्हणत असेल हे नाही तर असं म्हणत बाई. आता काय माहित बाई आता काय काय म्हणतात तर बिन हुंड्याचं तर काही करणारच नाही. हुंडे बिगर होते का बोलायचेच बोला आहेत लोकांच्या. हुंडा असन हुंडा तसन हुंड्याशिवाय लगर होते काय. अंदरून का बाहेरून का टेबला खालून काही काय ना काही होतेच. पोरीले सोडून द्या पोरीले ढमकत द्या या नावानं तर घेतातच बाई लोक. तशी काय मा तुमची सोय अशी ना समजी लागेल. भाऊ काय 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 असं तसं आहे का. भाऊचं काम पद्धतशीर आहे माय. भाऊन तर बचत ठेवलीच अशी पोरीच्या लग्नाले. पाय आता पोरीचं लग्न म्हटलं तर पोरीच्या बापाला तिच्या जन्मापासूनच काळजी असते. सोय काय माय पोरीच्या बाप सोयीतच असते. आता बाई बाय आपल्या पोरीनं जेवढं आहे तेवढं देऊ बसलं तर. आता बाई त्या लोकांना तोंड उघडलं तर मग का माय बाई काय काय गहाण पडाव का. मग 2 लेकरं आहेत. लाईनी पोरगी आहे पोराचं शिक्षण आहे पोरीचं शिक्षण आहे आपलंही पाहा लागते. आता सगळं याच्यात बसलं तर होईन बाई. आता काय माहिती आता देवाच्या मनात असेल ते होईन. देवाच्या काय नाही आपल्या मनात असलं की झालं. काय बाई तुम्ही लस कंजूस करता बाई नेरा चिवट धंदा. अब कसं काळा साजरा पैसा. पोरीचं चांगलं होते ना एवढा साजरा संबंध दिले भेटते ना मग काय. माय हो पोरीचं साजरं होते तर मग का आपल्या जीवाला फाशी लावून घेतं काय. आता पाहू ना माय साजरं आपल्या मनासारखंच हो बाई सगळं आनंदानच हो. साजरं तर आहे बाई आता सगळं काय आता हो बाई. आता होय लोक तर टेन्शनच राहते बाई शेवटी. बुडी काय करून राहिली निजली का काय करणार आहे दुसरी. खाते झोपते उठली की मला ज्ञान शिकवते. धंदा काय त्या दिवशी शांताबाईला साजरं सांगलं माहिती दिले. शांताबाई म्हटलं सांगा तुमच्या मायला जसं समजावून. जरा बोलतच राहते म्हणलं मला कळत काही नाही मी डोक्षेची असंच म्हणलं मी. नाही वा पुष्पा असे नको म्हणायचं. ते वयानं झालं आता वय झालं ते बिमारी त्यानं ते करतात तसे. तसं तर मायताला लय मोठेपणा करत त्या रोजी तर माय लय सांगत बाई पुष्पाचं असं पुष्पान तसं केलं. म्हणलं बाई माय पुष्पा का वैकीच नाही. नाही पण तसं त्याला राग नाही करत व त्या ते यात भुलतात ना व त्याच्याने ते करतात तसं. थोडं चिडचिडी होती त्या गोळ्या आणि ते काय नका सांगू.
आई बुडी आणि मा नाव काढते हागले बुवा जोड नाव नाही घेत मला उशीक बरं नाही म्हणत मले नाही ना माय खरंच साजरे म्हणते ना ते तोंडार करतात जरसे तुले काय नका सांगू बरं मोठ्या बाई मला ओळखीची आहे बुडी माय बाई त्या दिवशी सकून झमकोलती मरल शांताबाई आले त्याने सांगलं मग त्यांनी बोलले मायले मग किराणा मग करते ना मला सबन करते ना मग करतो ना मी करत नाही का दिसते ना त्याच्या लेकीला दिसलं पण शांताबाईने शेवटी माईकून बाजू घेतली म्हणलं मग माईची पण बाजू नाही घेतली माईकून बोलल्या त्या बाई म्हणत माई भाऊजीला साजरी आहे म्हणत असं म्हणत माई भाऊजीला साजरी आहे भाऊ तर साजरा आहे त्यात काय नवल पण भाऊजी तर सातपटीनं साजरी आहे असं म्हणलं ननद सांगा कोणाची ननद भाऊजीचं नाव काढते काय ही हास ना तेवढी साजरी म्हणून माई ननद मी मा नाव काढते तरी बी आमची बुडी दर्शिक माई साजरा नाही म्हणत काकू दर्शिक बाजूला हवं मी टीव्ही लावतो काकू जास्त नाटक चालवतील टीव्ही काय पाहा लागते काय म्हणलं ताई ते काही नाही रे मी काय म्हटलं झालं काकू काम झाले काय राहिले काय चालूच राहतात दिवस रात मी म्हणलं तू निजलीस काय निजली नाही असतील म्हणलं पारायण कर म्हणलं तू गेले म्हणलं ते संबंधाले एवढे तर तू कर म्हणलं माय पारायण देव साजरं करीन सारं झालं का बाई वाचून बाई झालं पारायण चल ना आरतीले मी आरतीले आवाज द्यायला चाले तुले ये ना काकू हो चाल ना माय बरं माय पारायण केलं माय बाई देव धरम साजरा आहे माहिती देवाच्या आशीर्वादानं तुला एवढा साजरा संबंध आला सांग आता तो बाबानं हुंडा दिला भरभरून की झालं काही काम नाही काकू भरभरून काय हुंडा देतीन ते एवढं सारखी सोन्यासारखी पोरगी देऊन राहिली अजून काय पाहिजे चल बाई आरतीले टेन्शन न घेऊ फालतूचा हो चाल बाई चल रे बाबू चल माय देवाची आरती कसं बर मनासारखं हो दे म्हणा आपल्या साजरं अशीन तर सगळं चांगलं हो दे बांगलं अशीन तर होई नको देऊ बापा तुझ्यासारखे डोळे आम्हाला नाही आहेत आम्ही किती चौकशी करू किती पाहू तरी तुले जे दिसते ते आम्हाला थोडे दिसते म्हणा बापा परमेश्वरा सबन चांगलं असेल तर मला लेकीचं जुटू दे नाही तर नाही जुटलं तर चालते तू आल्यास भरोशावर सगळं आता तू आल्या अंगावरच भार टाकला म्या तूच आता सबन मला लेकीचं बराबर कर तू माहित माहिती ते देवावरच टाकते बाई त्या देवावर वज सारा जीवनाचा भार द्या मायनं लागे देवावरच टाकेलाय पाय आता तो लग्नाचाही भार देवावरच टाकते चल काकू आरती करू ये रे सुभाष माया ये बाई आरतीले चाल व काकू पेढे आणले ना पेढे मा बहीणनं पारायण केलं ना मग मॅच दिले पेढे आणून आता आरती झाली की पेढा खा लागते ना चाल प्रसाद भेटते पेढ्यासाठी आरती करते का रे अरे पांडू कसं वाटते तुले नाही कारभार तर साजरा दिसून राहिला चांगला दिसून राहिला नाही शांताराम बापू काय म्हणत आता म्हणत डायरेक्ट म्हणत फायनलचाच नियम घेऊ मग म्या म्हणलं जसं पाहता घरी विचार करून म्हणजे तुला कसं वाटू राहिलं नाही बापू पद्धतशीर तायला घरदार येतात का एवढं आपण वावराला जाऊन आलो त्याच्या तर काही घोर नाही हो असं मला वाटते बाबा तुमची विचार शेवटी नाही रे त्यात का तू का लोकांच केल्या का हा माई पोरगी काय तू काय तू निर्णय तू बी घेऊ शकतो हा मी सांगतो बापू चांगलंच आहे सबन आहे बा घरदार पद्धतशीर आहे हा एकटंच पोरग आहे जमिनी सबन पद्धतशीर आहे लय दूर नाही ना आता आपल्या बापूच्या काही दूर नाही ना हा शांताराम बापूला सबनच माहित आहे त्यातलं आणि ते गंगाराम बापू मी वयतो त्याला आपल्या बाईच्या घरी हमेशा असतात ते काही कार्यप्रसंगी हो ना त्याच्यानंच आपल्याला वाटते कसं नात्यातला संबंध असला की जास्त चौकशीची काम नाही पडत ना रे बा फसवीचं जसं काम नाही राहत पोस्ट जर म्हणायचं झालं तर नाही तर लोक तर सांगतात किती नसती किती पोराची चौकशी ते कसं आता शांताराम बापू मदत असल्याच्यानं काही एवढं आपल्याला जसं डोक्याला ताव द्यायची गरज नाही म्हणून म्हणतो कसं मग देऊ फायनलचा नेम मग आता डायरेक्ट आपल्या इकडेच चालते काही घोर नाही बापू चांगलं आहे समजा मोठ्या भाऊला विचारून घ्या ना मोठे भाऊ तर गोटे नाहीत घेऊन राहिले बापा मोठ्या भाऊच्या पसंतच आहे मग कुठ्यातच विचार मोठे भाऊ मस्त आहे मतगडे असं म्हटलं भाऊनं मग मी तुम्हाला तेच म्हणून राहिलो ना अरे चांगलंच आहे काही टेन्शन नका घेऊ तुम्ही मस्तच आहे नाही तर आपण घर जाऊन निर्णय घेऊ एवढा का घाई आहे का घर जाऊन सांगतो म्हणा आले ते कुठे गेले आपल्या जवळ पण चला म्हटलं अरे नाही अरे चहा घ्या ना मी चहा ठेवायला लावतो चला अंदर बसू अरे जाय बा आता झालं ना बा चहा की नाही काय बोलता अरे अंदर बसू चला चहा सांगतो मी या आता नसताच उशीर करतात आपल्याला आता चहाचा नाही हो ती एक प्रोसिजर असते हा कोणतंही काम प्रोसिजर न झालेलं चांगलं चला अंदर बसू अजून का बाहेरच्या बाहेरून चालता का तुम्ही तर लस खूप दिसून राहिले म्हणे ते भाऊ आहेत हा चला आतमध्ये बसू मला वाटतं शांताराम भाऊ आतमध्येच आहेत हो चला बापू मला वाटते काही छोटा मोठा विचार करायला नाही पुरत हा करून टाकू आपण म्हणजे काही विषय नाही ना वहिनी हे बा
काहीच नाही बा. सबन असं खुलं खुलंच होतं. असं नाही की हे नका पाहून ते कोठ्यात स्वतःहून का पोराचे बाबा स्वतःहून मत नाही कोठ्यात चला कुठं पद्धतशीर कारभार. हो कुठं घरही मस्त जरसक जुनं आहे जरसक नवं आहे आपल्यासारखं. जुनं जे आहे ते जरसक त्याला रंगरंगोटी करून हे ते जरसक रिनोव्हेट केलं ते ना ते पाहिलं का ते आपण सोफा होता तर बसलं होतं ते आणि ते अंदरली खोली दाखवली ते बापून दाखवली ते जुनच होतं ते ढाबं. तुमच्या धरात आलं असेल ना. हो 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 मग काय तर नाही पण वापर गिपर पद्धतशीर टापटीप कारभार वाटला की नाही. 8 एकरावाल्याचा कारभार आहे ना. हा काय आता पद्धतशीरच आहे ना समज. वावरण हे ते पाहिलं वहिनी आहे आम्हाला वावरातही नेलतो. आम्ही वावरही पाहून आलो पोराची. सांगा बरं आहे ना बापा. असं का तुम्ही म्हणलं का त्याने म्हणलं मग वावर बा. आम्ही कायले म्हणतो वा चांगलं लागते ते वावर कधी का म्हणजे आमची काही विश्वास नाही का एवढा. का रे शांताराम बापू म्हणत आहे चला चला मी काय म्हटलं नाही म्हटलं एवढं काय म्हटलं वावर गिवरत काय पाहायचं लागते म्हटलं तुम्ही पाहायलात म्हटलं बापू झालं. पण ते पुरीचे पोराचे वडील काय म्हणत नाही नाही चला मग चक्कर मारून येऊ. ती आली तयार नव्हती का रे आपल्या सांगा तुमचे तुम्ही जा म्हणत. तेली असं वाटलं बा हेच काही चर्चा गिरच्या करतील काय बोलतील गेलतील आपण असलं तर अजून दपकतीन बोललेले तर नाही म्हणत येत नाही म्हणत. मग ते त्या गंगाराम भाऊन घेतलं त्याला जबरदस्ती चला चला काही गोर नाही. हो 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 नाही पोराच्या वडिलाचा स्वभाव मस्त वाटला. हो शांत आहे. पोराच्या वडिलाचं काय करायला लागते आपल्याला. पोराचं पाहा लागेल ना. पोराचा बाप लय शांत असला लय साजऱ्या स्वभावाचा असला लय मेहनती अशी आपल्या काय कामाचा. त्याच्या सासऱ्यानं पाहिलं त्याले आणि दिली पोरगी. पण आता आपल्याला पोरग पाहा लागेल ना कसं आहे ते. का पोराचा बापच पाहिला तुम्ही पोरग कसं आहे ते नाही पाहिलं का. आता त्याच्या घरी गेल्यावर डोळे बंद केले होते काय. आपल्या घरी आलं तर तुम्ही पाहिला नाही का बाय ना पोरग. तुम्हाला तर सांगितलं होतं ती हिरव्या शर्ट आवानं पोरग काय पाहिलं नाही का. तू आता पाहिलं ना. मी आता पाहिलंच मग काय तर दिशायला तर साजराच आहे माय जोडायला जोडाच होते मस्त. पण म्हणलं कामधंद्याला कसं आहे बाकीच्या काही सवयी व्यसन समजच पाहा लागते ना भाऊ. खोटं आहे का समजा पाहा लागते ना. हो नाही बाई बरोबर आहे तुला. पण ते शांताराम भाऊ म्हणतात असल्यावर आपल्याला शांताराम भाऊ समोरच सांगतात बाई. हा पोराचं कसं आहे बाई त्यानं काही दिवस टाकला होता प्रायव्हेट बिझनेस. आता सध्या तर तो बंद आहे. पोरग सध्या शेतीच करते. शेती 8 एकर जमीन आहे बाई एकटाच आहे. हा पोरग दिशेला चांगला आहे. हे व्यसन गिसनाची गॅरंटी बापूनच घेतली ना. हो शांताराम बापू म्हणत त्याची गॅरंटी माही. हो पोरग दारू पेत नाही पोरग काही वाईट व्यसन नाही काहीच नाही म्हणत. त्याची गॅरंटी तुम्ही त्याच्याविषयी बोलूच नका असं बापून मला पोस्ट सांगलं ना. मग काय बाई आता आपल्याला शांताराम बापू फसवतील काय. हा बापून पोस्ट म्हटलं ना की व्यसनांच्या बाबतीत त्या सवयीच्या बाबतीत तुम्ही बोलूच नका. 2 रुपये पोरग कमी कमावी पण निर्व्यसनी पोरग आहे असं म्हणलं ना बापून. म्हणजे बापा याचं काय सांगणं झालं. पोरग 2 रुपये कमी कमावीन तुम्ही तर म्हणता पोरानं हयद लावली. पोरानं कांदा होता पोराचा हयद होती मग 2 रुपये कमाई म्हणजे काय का पोराचा वापस करते की काय. पोरगा बसून खाते की काय हे नाही पाहा लागत का. नुसतं पोरगा बसते इंस्टाग्राम आणि फेसबुक चालवते आणि बापू वावरात काम करते असं तर नाही. नाही व पुष्पा असं थोडी असणार आहे. आता माय एवढी मोठी जमीन आहे तर करत काही प्रायव्हेट काम केला म्हणते ना पोरानं. करून शिकेले आहे ना का आपल्या बाई एवढाच पोरगा शिकेला आहे ना. हो 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 शिक्षण MSc आहे ना पोराचं. MSc कम्प्युटर आहे आपल्या बाईचं मॅथ आहे. MSc मॅथ. हो 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 मी विचारलं ते डबल विचारलं मी तो MSc कम्प्युटर कम्प्लीट आहे म्हणे. शिक्षण बरं बाई शिक्षण झालं बाई जोडायला जोडा आणि दिशाली बाई सारखेच दिसतात बाई तशी बहीण भाऊच होत. पण म्हणलं बाई अजून अंदरली चौकशी करा. तू बडबड नको करू जाय स्वयंपाक कर घर जाय. ते शांताराम बापू म्हणतात असल्यावर अजून काय चौकशी करायला लागते. ते बापू काय म्हणणार आहेत तुमचा मायावर विश्वास नाही काय भाऊ. हा शांताबाई नाही सांगलं मला त्या दिवशी. शांताबाई आलती त्या दिवशी. शांताबाई म्हणे बाकीच्या बाबतीत पाऊस नका म्हणे तुम्ही फक्त तुमच्या पसंतीच पहा म्हणे. पहिले मला पोस्ट सांगलं ना असं तसं असतं म्हणे तर आम्ही तुमच्या पुढे आणलाच नसता म्हणे असं म्हणतो. आता बाईले काय माहित नाही तर त्याची पोईनच बाईच्या गावात आहे सबन माहित आहे बाईले. हा काही असतं नाक नकतो तर बाईनं आपल्याला ते विशेष नसता काढला ना. हो 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 मला त्या दिवशी पहिल्याच दिवशी सांगितलं शांताबाईनं. मी गेलतो तिच्या घरी तर मग बाकीच्या गोष्टीत पाऊस नका म्हणे भाऊ तुम्ही फक्त पसंतीत पहा म्हणे बाकीचं पाहिलं म्हणे. पोराची गॅरंटी आहे म्हणे तसं काही नाही म्हणे. पोरग म्हणे असं लय काही नोकरीवरही नाही लय काही हे नाही म्हणे. पण पोरग निर्व्यसनी आहे सज्जन आहे. मानलं तेच पाहिजे आपल्याला. काम काय पैसा काय कमावती दोघाही मिळून कमावती. हा हो ते आहे ना. हो शांताबाई ना हो आपल्या घरी आलं ताई मी विचारलं बाईले म्हणलं बाई म्हटलं सांगा माई पोरगी काय तुमची काय. मग बाई म्हणत काय म्हणत वहिनी माई भाषी वय का ते बाई लेकच वय म्हणत. मायला किल्ले फसवीन का मग मी असे 8 डोळे लावून करा म्हणत हा तुम्ही संबंध.
शांताबाईच्या बोलायला तर बाई जो तो बोलते, आमची बाई चोपडीच तितकी आहे. चल बाई चालली मी, करतो बाई स्वयंपाक. जाय कर. आता मग ते आपल्याच इकडे येतात का मग आता? हो, आपल्या जांग घेतला ना नेम, आता डायरेक्ट कुकू तेच फायनल आणि तेच कुकू म्हटलं. काय डबल डबल खर्च म्हणजे कसं आता फायनल ते मग पोराचे घेतो म्हटलं. मग आता आमची काही राहिले नाहीत म्हटलं, पाहिल्या तो लोक या तर तुम्हाला अजून जेव्हा खायचा खर्च अजून म्हटलं कुक आले शेवटी पोरीच्याच घरी लावायला लागते कुकू, आता पोरी लावायला लागते तर म्हटलं मग अजून आमच्या घरचा कार्यक्रम. त्याच्यापेक्षा म्हटलं टिक्की आमच्याच घरी लावा, समजा कुंकाचं म्हणजे एकाच घरी कार्यक्रम करू म्हणलं. हो म्हणत ते बरं केलं म्हटलं. तेच मी बी तेच म्हणत होतो, कसं कुकाचा कार्यक्रम आता म्हटलं भाऊ चांगलाच करू. जसं त्याचं आता तितकंच म्हणणं आहे ना की बा समजा कुकू चांगलं लग्न चांगलं ते एवढंच पाहिजे. वहिनी बाकीचं काहीच नाही बोलले ते लोक का भाऊ. तेव्हा तुमच्या स्वखुचीनं आम्हाला काहीच नाही पाहिजे म्हणत. 1 रुपया हुंड्याविषयी 1 रुपये नाहीत बोलले आम्हाला. मग पोरगी लग्न करा मग बस, आमचे काही सोयरे आहेत, एकटंच पोरग आहे आणि लग्न असं काही नाही की बोला मोठं करा का काही, फक्त लग्न करा म्हणत, आदर्श नका करू. बाकी काहीच नाही. असं नाही की एवढं थोडं सोनं घाला का, आम्हाला अंगठीच द्या का, गोपच द्या पोराले का, का हुंडाच द्या का, गाडी द्या का, घोडं द्या, काहीच नाही का भाऊ. हो हो हो, नाही ते काहीच नाही म्हटलं. खरे शेवटी मोठे भाऊ म्हणत की नाही आम्ही लग्न चांगलंच करतो म्हणत. ते मग चांगलं नाही पण लग्न करा म्हणत बा विधीप्रमाणे. आपल्याला काही खर्चाचं काम नाही पाहिजे म्हणत, पण विधियुक्त लग्न करा बस, आमची काही अपेक्षा नाही म्हणत. ना बाई याच तर मला टेन्शन होतं. काही म्हणा पांडू तुम्ही म्हणसान काही, पण मला वाटे मा एवढा मोठा 8 एकरवाला पोरग हाय, एकटंच हाय. हा पोरग दिशी केलाय, दिशाला साजरा हाय म्हणलं बा, लय मोठा तोंड उघडी तर आपण कसं पुरा आता लग्न करावं का, हुंडा द्यावं का, सोनं किती महाग झालं. हा किती महागाई वाढली, सोनं म्हणसान. हा 5 तोडे देतो म्हणलं तर आपल्यासारख्याची ऐपत आहे का. पण बाई देवानच पाहिलं बाई, लय साजरे लोक आहेत नाही, काही कसंही करा म्हणत नाही, आपण साजरच करू. पण नाही हो माय, आपले पहिल्याच पुरीचं लग्न आहे ना. मग काय तर वहिनी लग्न चांगलंच करू भाऊ, लग्न चांगलंच कर ठीकठाक पैकी. बाकी तर तुला काही टेन्शन नाही आहे आता काय भाऊ, तुला काही पैसे नाही द्यायला लागत काही असं नाही. सोन्याचंही काही नाही बोलले ते लोक. तेच आणतो म्हणत वहिनी, ते छोटं मंगळसूत्र पोरीले, ते हे जोडवे टोरड्या ते आम्हीच आणतो म्हणत. हो ना बरं बाई. तरी बी का आपण तो एखादा काही देऊच नाही, आपण पोराला द्यावं का मग अंगठीन गो. चालते आपण तसं करू, आपण पोराले देऊ, ते पोरीले आणतीन आपण पोराला देऊ. तेच म्हणलं जसं आपण का काहीच नाही देसांना साजरं लागते का.